सन 2024-25च्या गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष युद्ध बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या मिल रोलरचं प्रथा आणि परंपरेनुसार विधिवत पूजन सोमवार दिनांक 26 रोजी संध्याकाळी कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे, कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे, जिल्हा परिषद सदस्या सौ प्रभावतीताई ढाकणे आदींच्या हस्ते करण्यात आलं असून गळीत हंगामाच्या पूर्वतयारीला केदारेश्वर कारखान्याचे कर्मचारी, संचालक मंडळ सज्ज झाले आहेत. येणारा गळीत हंगाम सुरळीत होण्यासाठी पहिल्या मिल रोलरचं पूजन करून लवकरात लवकर गळीत हंगाम सुरू कसा होईल यासाठी संचालक मंडळ कर्मचारी काम करत आहेत. या वर्षीच्या गळीत हंगामात किमान 5 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल अशी आशा कारखान्याचे माजी चेअरमन ॲडव्होकेट प्रतापकाका ढाकणे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन माधवराव काटे, जिल्हा परिषद सदस्या प्रभावतीताई ढाकणे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड, प्रवीण काळुसे आदींसह संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आज संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याच्या येणाऱ्या गळीत हंगामाच्या निमित्तानं पूर्वतयारी ही सर्व कर्मचारी आणि माझे अधिकारी संचालक मंडळ तयारी करत आहे. आज त्याचाच एक भाग प्रथा आणि परंपरेनुसार मिलचा रोलर मिलवरती चढविण्याचा कार्यक्रम हा असतो. एक छोटीशी पूजा करून आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे शुभ कामाला सुरुवात करण्यापूर्वी ईश्वराकडे प्रार्थना केली जाते आणि त्याचाच भाग म्हणून एक परंपरेनं ही पूजा आज सगळ्या अधिकारी, संचालक, सर्वच कर्मचारी बांधवांच्या उपस्थितीत पार पडली आणि निश्चितपणानं येणारा गळीत हंगाम हा तसा आव्हानात्मक पण असणार आहे आणि म्हणून सर्व प्रकारचा आढावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आणि माझ्या संचालक मंडळाने या निमित्ताने घेतलेला आहे आणि हा पूर्व तयारीच्या माध्यमातून लवकरात लवकर गळीत हंगाम सुरू करून अधिकाधिक गळीत हंगाम पूर्णत्वाला कसा जाईल असं एक साधारणतः नियोजन माझ्या सहकार्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मला विश्वास आहे की येणारा गळीत हंगामसुद्धा हा किमान 5 लाखाचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आम्ही पूर्ण ताकदीने या गळीत हंगामात सज्ज होणार आहोत. शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख.